पहिलं 1 नंबरला तुमचा खर्च मेंटेन झाला, 2 नंबरला दुधाची मागणी जास्त आहे. जगाचा नाही हिसाब केला, पण माझ्या मुलांसाठी तर बाकीच्या गोष्टी वापरण्यापेक्षा दुधामध्ये जो दूध खाऊ घालायचं. दुधामध्ये जो प्रोटीन ताकद आहे, भेटतात, ताकद आहे, प्रोटीन भेटतात त्या बाहेरच्या याच्यात नाही. पण ते लोक तर घरचं दूध चालतीच नाही पोरांना, आणि पोरांच्या मागला की पोरं लांब पळते. त्यांनी रासायनिक वापरले होते, कशी पिती पैसे तर मिळतात ना, पण पैसे मिळते तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे थोडक्यात एक लक्षात आलं की आपल्या घरच्या पोरांनी जर दूध खाल्लं हा. तर बाहेर उकड्यावाल्यांची संख्या वाढती. प्रश्न तुमची मुलं खातात म्हणजे त्याला क्वालिटी आहे, त्यांच्या मागे लागावं लागत नाही ना खा म्हणून, अजिबात नाही. ते स्वतःहून खातात. स्वतःहून. समजा मिल्क चार्जर तुम्ही वापरता, लोक तर म्हणतात महाग आहे. त्याच्यावर एक मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. सर्वसाधारण शेतकऱ्यांनी मिल्क चार्जर वापरलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या बाळांना त्यांच्या घरच्यांना ते प्रोटीनयुक्त दूध भेटेल. बरोबर. पण याचा रेट कॉस्टली असल्यामुळे आणि रासायनिकचा थोडासा कमी असल्यामुळे मिनरल मिक्सरचा 100 रुपये किलो, 150 रुपये किलो, याचा डायरेक्ट 350-400 रुपये किलो. मग माझं म्हणणं असं आहे, याच्यात जर काही तडजोड झाली. एक साधी सोपी गोष्ट आहे, सोनं आहे या जगाच्या पाठीवर आणि बेंटेक्स पण आहे. बरं. दिसायला दोन्ही पण सेम आहे, सारखेच, लांबून काही कळायला मार्ग नाही. मग तुम्ही अंगावर बेंटेक्स घातले हे तर तुम्हाला माहिती, समोरच्याला माहित नाही, पण सोनच वाटेल. पण सोनं वाटते. बरोबर आहे की नाही? जे सोनं आहे जे ओरिजिनल ते त्याची किंमत मोजावं लागेल. तुमचं म्हणणं असं आहे का तुम्ही बेंटेक्सच्या भावामध्ये सोनं उपलब्ध करा, तर मग तुम्हाला काय वाटतं बा याच्याबद्दल? माझं म्हणणं एवढे कमी नका करू, पण जे नाही, पहिले तसं rate नाही. होते, कुठलेही माझं प्रोडक्ट आहे, कुठलेही प्रोडक्ट आहे समजा त्याची एक व्हॅल्यू आहे. मी समजा पायात चप्पल घातली, तुमच्या पायात चप्पल आहे, आता ही चप्पल समजा मी 2100 रुपयाची घातली, तुमच्या पायात चप्पल 500 रुपयाची. बरोबर. चप्पलचे दोन्ही पण तेच काम करते. ती स्वस्त आहे म्हणून तुम्ही घेतली, हा. तुमची चप्पल 6 महिने तुटून जाणार आहे. बरोबर. ही चप्पल 3 वर्ष तुटत नाही. 3 वर्षामध्ये मला 500 रुपयाच्या किती चप्पल झाल्या? 5 5 पाचा किती झाले? 25. म्हणजे तुम्ही गरीब आहे म्हणून तुम्ही 2,500 चप्पल वापरता आणि मी श्रीमंत आहे म्हणून मी 2100 वापरतो. म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याला हे कळत नाहीये, खरं जिला आपण स्वस्त म्हणतो हा. ती वस्तू काय पडते? महागात हा, महागात. पडते. कशी महागात पडते? समजा तुम्ही मिनरल मिक्सचर चारता, हा. मला सांगा मिनरल मिक्सचर चारल्यावर तुमचा मेंटेनन्स 0 होतो का? नाही, त्याचा नाही, रासायनिकचा नाही, मिल्क चार्जर वापरल्यानंतर. मिनरल मिक्सचर जर चारलं केमिकलचं तर तुमचा मेंटेनन्सचा खर्च 0 होत नाही. पण तो मिल्क चार्जरनी होतो. होतो.